नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. फायनली आपण पाहिलं की आशु आणि शिवा गॅरेजमध्ये आलेले असतात. तिथे त्यांनी त्यांचा नवीन संसार थाटलेला असतो. स्टेफनीने सगळ्यांसाठी सुंदर अशी बिर्याणी केलेली असते. सगळेच आता बिर्याणी खातात. पाना गँग आता त्या दोघांना बाय बोलते आणि बोलते, करा मजा आज रात्री, करा तुमची सुहागरात, असं बोलून ते तिकडून निघून जातात. आशु तर खूप मूडमध्ये असतो. तो शिवाच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करत असतो, पण शिवा मात्र इतकी दमलेली असते. ती बोलते, आशु प्लीज आज नको, खरंच आज मी फार दमली आहे, आज मला झोपायचंय, आराम करूया. त्यावर आशु बोलतो, बरं ठीक आहे, जशी तुझी इच्छा, असं म्हणतच दोघेही झोपून टाकतात, म्हणजे झोपण्याचा प्रयत्न करतात. आशु आता झोपण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याला काही झोप लागत नसते आणि फॅन नसल्यामुळे कानामध्ये ते मच्छर इरिटेट करत असतात, गुंग 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 करत असतात. आशु मात्र झोपेतूनच मच्छर मारत असतो आणि एकाएकी शिवाला जाग येते. ती बाजूला पाहते तर काय, आशु तळमळत असतो, मच्छर मारत असतो आणि हे सगळं बघून तर शिवाला खूप वाईट वाटतं. ती मनातल्या मनात बोलते, आशुने माझ्यासाठी घर सोडलं, घर सोडण्याचा निर्णय घेतला, पण या सगळ्या गोष्टींची त्याला सवय नाहीये. त्याला किती त्रास होतोय आणि त्याला मी त्रासात बघू शकत नाही. हे सगळं आता तो कसं मॅनेज करणार आहे ना, देवालाच माहिती. मला तर त्याची फार काळजी वाटते, पण काही एक असो, मी कायम त्याच्या सोबत असणार आहे. असं म्हणतच ती मॉर्टिनची कॉईल लावते आणि सगळीकडे धूर करते आणि आता कुठे जाऊन आशुला झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठल्यावर आशुला जोराने प्रेशरने आलेली असते. तो शिवाला बोलतो, शिवा मला इतक्या जोराची आली आहे ना, मी आता 1 मिनिट सुद्धा थांबू शकत नाही, मला घेऊन चल, कुठे आहे शौचालय दाखव. तेव्हा शिवा त्याचा हात पकडते आणि त्याला सार्वजनिक शौचालयामध्ये घेऊन जाते. आशु समोर जे काही पाहतो त्याला तर चक्करच येते. तो पाहतो तर काय, शौचालयासाठी भली मोठी रांग लागलेली असते. आशु बोलतो, नाही शिवा, इतका वेळ मी थांबू शकत नाही, शिवा काहीतरी कर, नाहीतर माझी काही खैर नाही आज. तेव्हा शिवा बोलते, मी आहे ना, टेन्शन घ्यायची काही एक गरज नाहीये, असं म्हणतच ती जोराने शिट्टी मारते आणि मग काय, शिट्टी मारल्या मारल्या ती सगळी लोक आशुला पहिला नंबर देतात आणि बोलतात, जावई बापूंना तर पहिलं सोडायलाच हवं, आणि अशा प्रकारे त्याला सगळ्यात पहिला नंबर मिळतो. आशु आता शौचालयामध्ये जातो, पण ते टॉयलेट इतकं घाण असतं आणि त्यातून इतका घाण वास येत असतो की बासच. आशु आता नाक दाबून कसं बसं उरकतो आणि चटकन बाहेर येतो आणि बोलतो, शिवा माझी काही खैर नाही, हे रोज जर मला असं करायचं असेल तर मला झेपणार नाही. तेव्हा शिवा बोलते, आशु मी आहे ना, आणि हळूहळू तुला सगळ्या गोष्टींची सवय होईल, तू टेन्शन घेऊ नकोस. असं म्हणतच ती त्याला गॅरेजवरती घेऊन जाते आणि त्याला गरमागरम चहा देते. दोघेही गरमागरम चहा पितात. आशु तर पुन्हा आता मूडमध्ये आलेला असतो. तो पुन्हा शिवाला मिठीत घेतो, पण तेवढंच कुणाची तरी गाडी येते, 4 व्हीलर येते आणि जोरजोरात हॉर्न वाजू लागते. ते पाहून आशु बोलतो, शिवा अगं इतक्या सकाळी सकाळी तुझ्या गॅरेजवर कोण आलं असेल. आणि तेवढंच त्या कारमधून एक व्यक्ती बाहेर उतरते. आता ही व्यक्ती कोण आहे हे तर आपल्याला प्रोमोमध्ये नाही दाखवलेलं, पण त्या व्यक्तीला बघून शिवा आणि आशुला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांचे डोळे एकदम असे बाहेर येतात. शिवा तर जाम घाबरते आणि आशु तर एकदमच शिवाला लांब करतो. तेव्हा ही व्यक्ती नक्की कोण असेल? बहुतेक सीताई असणार आहे. कीर्ती असती तर शिवा घाबरली नसती, पण नक्की सीताई आहे का दुसरं कोणीतरी आहे हे आपल्याला उद्याच्या भागातच कळेल.